ज्या भंडारा जिल्ह्यात आहे त्या कुठल्याही नगरपालिकेला झालं नाही। त्यामुळे आम्ही ग्रामीण भागामधल्या सर्व गावठाणांना सर्व घरांना ड्रोन सर्वेक्षण करून त्यांना तर स्वामित्व देणार आहोत, पण पुढच्या काळामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये किमान आम्ही हा विचार करतो आहे की भंडारा शहरातल्या आणि 7 नगरपालिकेच्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड द्यायचं। त्याकरता लागणारं जसं आता काल हुडकेश्वरला 45,000 घर आहेत, तिथे आम्ही 1.5 कोटी रुपये खर्च करून ड्रोन सर्वेक्षण केलं आणि प्रत्येकाची सनद तयार झाली। डीपीसीच्या माध्यमातून 5 कोटी रुपये आम्ही खर्च करू आणि आमचा भूमी अभिलेख विभाग, मोजणी विभाग हा भंडारा आणि सर्व नगरपालिकाचे संपूर्ण ड्रोन सर्वे करतील आणि सर्व भंडाराच्या सर्व नगरपालिकेच्या सर्व घरांना, ते खाजगी मालमत्ता असो की सरकारी जागेवर बसले असो, त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम तयार करण्याची योजना आम्ही तयार केली आहे। या ठिकाणी आम्ही हा विचार करतो आहे की जेवढे पानंद रस्ते आहेत जे महसूलच्या अधिकारात आहे, या पानंद रस्त्याचं व्हिलेज वाईज मॅपिंग करतोय। हे कधी काळी 1911 ते 1930 इंग्रजाच्या काळात झालं होतं आणि मग एकत्रीकरणाचा काळ झाला। एकत्रीकरण म्हणजे 82-83, तेव्हापासून हा रेकॉर्ड कधीच अपडेट झाला नाही। आम्ही हा विचार करतोय की आता प्रत्येक महसुली गावाच्या पानंद रस्ते हे मोजमाप करायचे, जेवढे डबल डॉटेड आहे, सिंगल डॉटेड आहे, काही मामलेदार कोर्टाने ऑर्डर केलेले आहे, म्हणजे सिंगल डॉटेड, डबल डॉटेड आणि मामलेदार कोर्ट म्हणजे तहसीलदार। 2 शेतकऱ्याचा रस्ता नाही म्हणून 2 शेतकऱ्याचा रस्ता काढून दिला आणि तो 2 शेतकऱ्याचा रस्ता काढून दिल्यावर तो तहसीलदारने ऑर्डर पास करून तो रस्ता तयार केला, पण तो रस्ता सुद्धा आता तो रस्ता गव्हर्नमेंटचा आहे। तर त्याही रस्त्याचं मॅपिंग आम्ही करतोय आणि पुढच्या काळामध्ये या सर्व रस्त्याला क्रमांक देण्याचा विचार आम्ही करतोय। जसं VR ODRला नंबर आहे, गाव रस्त्याला नंबर आहे, विलेज रोड आहे, ODR आहे, MDR आहे, स्टेट हायवे याला रोडचे नंबर्स आहे। तर आम्ही आता विचार करतोय की या राज्यातल्या प्रत्येक पानंद रस्त्याला, शिवपानंद रस्त्याला नंबर असला पाहिजे आणि त्या नंबर करता मग जे काही पानंद बांधकाम करण्याची योजना येईल ती योजनेवर, त्याच्यावर त्या योजनेवर पानंद रस्ते बांधकामाचा निर्णय होईल। तोपर्यंत मात्र आमचे तहसीलदार, आमचे मोजणीदार हे पानंद रस्त्याची हद्द आपल्या ताब्यात घेतील आणि दोन्ही बाजूला वृक्षा झाडाचं लागवड करतील, दुतर्फा झाडे लागवड। 10 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जो आहे, 10 कोटी वृक्ष लागवडमध्ये काय करायचं तर पानंद रस्त्याच्या जी मोजणी होईल त्याच्या बाजूला झाडं लावायचे। शेतकऱ्याचा दगड लावला तर तिथे तो दगड तोडून टाकतं आणि अतिक्रमण होतं, कारण दगड तोडला तर काही गुन्हा दाखल होत नाही, पण वृक्ष लावला आत कोणी आणि ते तोडाला 2 गुन्हे दाखल होतात। एक फॉरेस्टचा कायदा दाखल होतो, फॉरेस्ट गुन्हा दाखल करतं कंप्लेंट केल्यावर आणि पोलिसही गुन्हा दाखल करतात। त्यामुळे आता ठरवलं की या राज्यातल्या पुढच्या 3 वर्षामध्ये 100% पानंद रस्ते शिवपानंदला दुतर्फा झाडे लावणे आणि बाउंड्री फिक्स करणे असाही कार्यक्रम आम्ही हातात घेतो आहे। आम्ही आता ठरवलं आहे की प्रत्येक मंडळ, महसुली मंडळामध्ये, प्रत्येक महसुली मंडळात एका तालुक्यात 10 मंडळ असतात, मंडळ अधिकारी, तर या किंवा काही 4 असतात, काही ठिकाणी 5 आहेत। प्रत्येक मंडळामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना घरपोच मिळण्याकरता वर्षाचे 4 अभियान एका मंडळात, 4 मंडळ असतील तर 16 अभियान, 8 मंडळ असतील तर 832 अभियान। तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान संपूर्ण राज्यभर करतोय, प्रत्येक मंडळामध्ये, तहसील कार्यालय लेवलला नाही, मंडळ लेवलला, आणि मंडळ लेवलला हे अभियान होईल। त्या गावातले सर्व लोक त्या मंडळात जमा होतील आणि आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 6,500 किती हजार दाखले आपण दिले ना, 7,000 दाखले आम्ही आता या छत्रपती शिवाजी महाराज अभियानात दिले आणि आता ते कंटिन्यू सुरू राहणार आहे। हे अभियान पुढचे 5 वर्ष राहणार आहे। एका मंडळात वर्षात 4 वेळा अभियान होईल, एका मंडळात 4 अभियान होतील, म्हणजे एका तालुक्यात 32 अभियान होतील
वर्षभरात, किमान 32 होती. यातनं आम्हाला लोकांचे कामं करायचे आहे. प्रवासामध्ये मला खूप लोकांचे अप्लिकेशन येत आहे की संजय गांधी विशेष सहाय्य योजनेमध्ये 20% लोकांचे डीबीटी झाले नाही, त्यामुळं संजय गांधीच्या लाभार्थ्यांना पैसा मिळाला नाही. आता पहिला काय योजना होती, केंद्राचे पैसे राज्याचे पैसे यायचे आणि ट्रेझरीमध्ये जायचे, ट्रेझरीचं तहसीलकडे यायचे, तहसील वाटप करायचे. पण आता लाडक्या बहिणीसारखं डीबीटी केलं आहे. तर जे गरीब माणसं आहे, अपंग आहे, अंध आहे, त्यांना डीबीटी होत नाहीये. म्हणून आम्ही आता 5 तारखेला या महिन्याच्या 5 ऑगस्टला आमचे तलाठी घरोघरी जातील. तर त्या डीबीटीची यादी आज आम्ही काढणार आहे. कुणाचा डीबीटी राहिला आहे, गाव वाईज व्हिलेज वाईज यादी आता आम्ही आज तलाठ्याला देतोय. आणि जेवढे लोक राहिले असतील त्याच्या डीबीटी करून देण्याची योजना आज आम्ही तयार केली. आणि हे डीबीटी झाल्यावर त्याचा पगार चालू होईल, थांबलेला जुना पगार मिळेल. काही काही ठिकाणी मात्र असं झालं आहे की जो विशेष सहाय्यता जो लाभार्थी आहे त्यांच्याकडे 2 किंवा 3 अकाउंट आहे अलग अलग बँकेत. आधार कार्डला जे अकाउंट जोडला गेलं तिथे पैसे आले पण त्याला माहिती नाही. त्याचीही आम्ही उजळणी या अभियानात करून घेतो आहे. 6 तारखेला आम्ही शासकीय जागेवरचे अतिक्रमण, धनदांडग्या लोकांनी, बलाढ्य लोकांनी जे सरकारी जागा हडप केल्या आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या गरीब माणसाला आम्ही प्रोटेक्शन करतोय. त्याला 2011च्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना घर बांधकाम करण्याकरता पट्टा येतोय. पण धनदांडग्या लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे सरकारी जागेवर तो 6 ऑगस्टला आम्ही काढणार आहोत. संपूर्ण एसपी आणि कलेक्टर त्याची योजना तयार करतील. भंडाऱ्यामध्ये कोणी कोणी अतिक्रमण केलं आहे सरकारी जागेवर, कोणी कोणी व्यावसायिक संकुल उभे केले आहेत. आणि 7 तारखेला एक ही जे वाळू चोरी चालू आहे किंवा वाळूचे जे मोठे बलाढ्य लोक, वाळू माफिया या राज्यात तयार झाले आहेत. आम्ही राज्यामध्ये एका जिल्ह्यात 50 वाळूचं क्रेशर टाकतो. एम सँड, कृत्रिम वाळू, नैसर्गिक वाळू नाही, कृत्रिम वाळू तयार करणे. आणि आता राज्य सरकारने असा निर्णय घेतला आहे की जेवढे पीडब्ल्यूडीचे बांधकाम असेल, इरिगेशनचे बांधकाम असेल, ग्रामपंचायत असेल, नैसर्गिक वाळू वापरायची नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये 100% एमसँड वापरायची. एमसँड म्हणजे दगडापासून तयार केलेली वाळू. त्याकरता दगडखानी जे आहेत त्या दगडावर आम्ही एमसँड क्रेशर लावतोय. 1,500 क्रेशर राज्यामध्ये लावतोय. म्हणजे उद्याच्या काळामध्ये नैसर्गिक वाळूची जी पद्धती आहे ती पद्धती आजच्या उद्या बंद करावी लागणार आहे. वाळूमुळे होणारं मोठं नुकसान नद्यांचं हे थांबवायचं आहे. आणि म्हणून राज्यामध्ये एमसँडचे आम्ही 1,500 क्रेशर लावतो आहे. मी आज कलेक्टरला एसओपी आलेली आहेत कसे क्रेशर असणार. आणि ते सर्व क्रेशरची वाळू पीडब्ल्यूडी घेणार, इरिगेशन घेणार. ती याच्यापेक्षा 10 पट जास्त प्रभावी असणार वाळूपेक्षा, आपल्या वनगंगेच्या वाळूपेक्षा. असा आम्ही एक 50 क्रेशर देतो आहे. याच्याकरताही काम करतो आहे. या ठिकाणी सर्वांसाठी घरे योजनेमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी 30 लाख घरं राज्याला दिले आहे. त्यातले किमान 1 लाख घरं भंडाऱ्याला मिळाले पाहिजे. याकरता जे मी आताच सांगितलं की जोपर्यंत कलेक्टर पट्टे वाटप करणार नाही तोपर्यंत प्रधानमंत्री घर मिळणार. तर प्रधानमंत्री घराला स्वामित्व लागतं. तर त्याची आपल्याला 1 लाख घरं बुक करायची आहे. त्याच्यासाठी मी आढावा घेतला. आता वाळूघाट लिल्ला होणार आहे. मागची ती डेपोवाली योजना मी रद्द केली आहे. डेपो ज्यांना पहिले ऑलरेडी काढून टाकले होते त्याचे सुरू राहतील. आता हे 30 सप्टेंबरपर्यंत. मग राज्यामध्ये वाळू धोरण आम्ही बदललं. आता चंद्रपूरच्या नवीन धोरणाप्रमाणे 125 कोटी रुपयाचं टेंडर निघालं. 125 कोटी रुपये सरकारला आले. थोडा भंडाऱ्यामध्ये काय झालं आहे की आज मी कलेक्टरचा आढावा घेतला. 7 लाख ब्रास फक्त दाखवला आहे भंडाऱ्याची वाळू नदीमध्ये. माझी माहिती आहे की 25 लाख ब्रास वाळू आहे. पण कमी दाखवून टेंडर काढायची आणि वर्षभर मग चोऱ्या करायच्या.
म्हणजे आता कमी दाखवली तेवढा लिलाव जाईल आणि मग कॉन्ट्रॅक्टर काय करेल, ज्यांनी घेतला तो एक ब्रासची रॉयल्टी फाडेल आणि पूर्ण ट्रक घेऊन जाईल. म्हणजे त्याला तर मोकळं रान झालं. म्हणून मी कलेक्टरला आज सूचना दिली आहे की MR सॅक करा, त्याचा सपोर्ट घ्या, गुगलचा सपोर्ट घ्या, GIDAचा सपोर्ट घ्या आणि ऍक्च्युअली किती वाढू आहे ते पहिले सर्व्हे करा आणि मग टेंडर काढा. 7 लाख ब्रास ही फार 32-33 घाट आपण लिलाव करणार आहोत आणि त्यातली 7 लाख ब्रास वाढू हे काही मला मान्यच नाही. मी कलेक्टर साहेबांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही रिसर्व्हे करा आणि रिसर्व्हे करून मगच पर्यावरणाची NOC घ्या आणि मगच त्या ठिकाणी वाळू घाटाचे लिलाव करा. यावेळी वाळू घाटाच्या लिलावामध्ये कुठलीच बदमाशी होणार नाही. तर चंद्रपूरमध्ये कार्टेल आम्ही होऊ दिला नाही. चंद्रपूरचा कधी लिलाव 50 कोटीच्या वर गेला नाही, पण यावर्षी तो 105 कोटीपर्यंत आपण नेला. आणि भंडाऱ्यामध्ये सुद्धा आपण आता कार्टेल होऊ देणार नाही. एचडीओ वाईज लिलाव होणार आहे. म्हणजे एचडीओ जेवढे भाग आहेत तेवढे 3 लिलाव या ठिकाणी होतील. तिथे आपण त्या ठिकाणी आम्ही पुन्हा एक प्रयोग करतोय की जेव्हापासून उत्खनन सुरू झालं गौण खनिज, गिट्टी, वाळू, रेती वगैरे, आतापर्यंत भंडाऱ्यात किती खोदकाम झालं या 20 वर्षात, त्याचा ड्रोन मॅपिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ड्रोननी कळेल आपल्याला भंडारा किती कुठं कुठं काय खोदल्या गेलं आणि किती सरकारला पैसे भेटले, किती डुबले. वाळूच्या करता येणार नाही कारण वाळू तर प्रत्येक वर्षी वाहून जाते, म्हणजे ती पावसाने वाळू येतं. पण आपल्याला गौण खनिज, मुरुम, रेती, गिट्टी याचा ॲव्हरेज करता येईल किती खोदकाम झालं आहे. त्याच्यासाठी आम्ही ड्रोन सर्वेक्षणाचा निर्णय हा घेतलेला आहे. या ठिकाणी जे तहसीलदार ते मंत्र्यापर्यंत जे अर्धन्यायिक प्रकरण चालतात लोकांचे कोर्ट केस, मी सांगितलं आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये काम चांगलं केलं आहे त्यांनी. आमचे तहसीलदार, आमच्या ॲडिशनल कलेक्टरपर्यंत जे अधिकारी आहेत 3 महिन्यामध्ये सर्व केसेस शून्य करते. अर्धन्यायिक केसेस ज्या केसेस चालतात, नायब तहसीलदारकडे चालतात, EDOकडे चालतात, 1-1 वर्ष चालतात, 2-2 वर्ष चालतात. त्या 3 महिन्यामध्ये आपल्याला केसेस शून्य करायचे आहे. भोगवटदार वर्ग 2च्या 1 करणे, जमिनी स्वामित्व, म्हणजे जे भूमिधारी आहे त्याला वर्ग 2 आहे त्याला भूमिस्वामी करणे, याची योजना मी कलेक्टरला तयार करून दिली आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये फार चांगलं काम झालं आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये काय आहे, केंद्र सरकारने एक असं नोंदणी आणलेली आहे की 100% शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक बनवायचा आहे, महसूल आणि कृषी विभाग. आणि ते जो ॲग्रीस्टॅकचा नंबर राहील ज्या शेतकऱ्याला मिळेल त्या शेतकऱ्याला संपूर्ण योजना केंद्र राज्याच्या त्या नंबरवर मिळेल. मग त्याला कुठे जायची गरज नाही. त्यात काय सबसिडी आली का त्या नंबरवर, म्हणजे एक नोंदणी अशी राहील ॲग्रीस्टॅक नावाची ज्यामध्ये केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या योजना ॲग्रीस्टॅकवर येईल. आणि मला अभिमान आहे की 84% भंडाऱ्याची आता समजा धानाचा बोनस आहे तो ॲग्रीस्टॅक, धानाची सबसिडी आहे समजा काही ॲग्रीस्टॅकवर, कुठले नुकसान भरपाई ॲग्रीस्टॅकवर. 84% लोकांनी आता शहरात भागात राहणारे जे लोक आहेत त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या त्याच्यामध्ये त्या लोकांनी नोंदणी केली नाहीये. तोही प्रयत्न आपण सांगतोय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे जाहीर केला आहे की ॲग्रीस्टॅकवर जो शेतकरी राहणार नाही त्याला विजेची सबसिडी मिळणार नाही. म्हणजे विजेची सबसिडी घ्यायची असेल म्हणजे आपण जे जाहीर केलं की पुढचे 5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्याकडनं कुठलेही वीज बिल घेणार नाही पुढचे 5 वर्ष. हा आमचा संकल्पनामा होता, तो केला. तो घेत नाही आम्ही लोकांकडनं पैसे. पण आता ॲग्रीस्टॅकवर समजा येत नसेल तर मात्र सबसिडी बंद करण्याचा विचार आम्ही करू. कारण 16% शेतकरी असे आहेत जे ॲग्रीस्टॅकवर नाही आहे, ते आले पाहिजे. त्यांचे इन्शुरन्स होणार आहे, त्यांचं खताचं बी बियाणाचं वाटप तिथून होणार आहे. त्यामुळे 84% चांगलं काम कलेक्टरनी केलं आहे. या ठिकाणी मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लोकशाही दिवस चालू केले पाहिजे. लोकशाही दिन बंद पडलेले आहे. आज मोठ्या प्रमाणावर तहसीलदार, SLR, नोंदणी अधिकारी याच्या मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. माझ्याकडे खूप तक्रारी आल्या. मी 1 तास 1.5 तास लोकांना जर दिला तक्रारी घेण्याकरता, त्या तक्रारीचं निवारण करण्याकरता आम्ही काम करू.
पण पुढच्या काळामध्ये लोकशाही दिनाचा कार्यक्रम चालू करणार आहे. त्यातनं मोठ्या प्रमाणावर लोकांना मंत्र्याकडे जायची गरज पडणार नाही. पुढच्या काळामध्ये आम्ही एक पंधरवडा करणार आहोत. राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीची जयंती 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये आमचे सर्व कलेक्टर बसून नेमकं महसूल खात्याचे जे बदल आहेत, म्हणजे विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपण केला तर विकसित महाराष्ट्राला अपेक्षित असलेले महसूल खात्यामधले काही जुने कायदे आहेत, ज्या कायदे आता कालबाह्य झाले आहेत, नवीन कायदे आणण्याची गरज आहे. लोकांना त्या ठिकाणी सुलभ कसं त्या ठिकाणी योजना मिळतील त्याकरता काही गोष्टी करायच्या आहेत. तेही अभियान आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. या ठिकाणी भूसंपादन झाल्यानंतर जमिनी शेतकऱ्याच्या नावाने शिल्लक राहतात. म्हणजे एखादा रस्ता गेला, जमीन घेतली, पण जमीन 7-12 शेतकऱ्याला तेवढीच आहे, कमी जास्त पत्रक झालं नाहीये. तर पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्व कमी जास्त कॅनल गेला, पण जमीन अजूनही कॅनलच्या नावाने नाही, इरिगेशनच्या नावाने नाही. रस्ता गेला, पण रस्त्याची जमीन घेतली, पण कास्तकाराच्या 7-12 कमीच झाली नाही, ती शेतकऱ्याच्याच नावाने जमिनी आहे. त्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये कजाप करतोय, कमी जास्त पत्रक आम्ही करतोय. जमिनी ज्या गेल्या संपादन झाल्या, भूसंपादन झाल्या, ज्या ज्या ॲक्वायरिंग बॉडीने ज्या भूसंपादन संस्थेने जमीन ॲक्वायर केली त्या भूसंपादन संस्थेला आम्ही ती जमीन त्यांच्या नावाने करून देणार आहोत. त्याचाही एक कार्यक्रम आम्ही तयार करणार आहोत. सर्वात महत्वाचा कायदा जो आपण केला आहे, मी मंत्री झाल्यावर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द दिला होता, तुकडेबंदी कायदा. आता भंडारा शहरात गरीब माणसांनी 1000 फुटाचा प्लॉट घेतला, 500 फुटाचा प्लॉट घेतला, आपलं सर्वस्व नोकरीचे पैसे खर्च केले, पण तुकडेबंदी कायदा असल्यामुळं त्याचं रजिस्ट्री होत नाही. लेआउटवाला विकून चालला गेला, कोणी मायबाप नाही. 100 रुपये स्टॅम्पवर रजिस्ट्री, 100 रुपये स्टॅम्पवर फक्त करारनामा आहे, नोटरी झालेली आहे, त्याचा मुद्रांक अधिकारी रजिस्ट्री करून घेत नाही. तुकडेबंदी कायदा असल्यामुळे तुकड्यामध्ये तुम्हाला 7-12 करता येत नाही. 10 गुंठ्याशिवाय 7-12 तयार होत नाही. तुकडेबंदी कायदा आहे. आता राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला. त्यामुळे भंडारा शहर, जेवढ्या नगरपालिका, नागरी भाग जो झाला आहे, तिथे आता पुढच्या 15 दिवसामध्ये जी आम्ही SOP तयार करतोय, म्हणजे कसं रजिस्ट्रेशन करायचं, या लोकांना कसं रेग्युलराईज करायचं, कायद्याच्या सर्व म्हणजे नगरविकास कायदे, महसुली कायदे, स्टॅम्प ऍक्ट आणि जमाबंदी आयुक्त ते ऍक्ट, हे सर्व ऍक्ट एकत्रित करून सर्व घरांना कायदेशीर करण्याची योजना तुकडेबंदी कायदा निरस्त करून करतोय. एक मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात. त्यातनं 1.5 कोटी लोकांना महाराष्ट्रातल्या सरळ फायदा होणार आहे. 1.5 कोटी घरं जे लोकांचे रेग्युलाइज होणार आहे, जे अनऑथराइज आहे, ते रेग्युलर करण्यासाठी आम्ही काम करतोय. या ठिकाणी आम्ही विचार करतोय, केंद्र सरकारने जसं त्यांच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करला केंद्राच्या फेस ॲप दिला आहे, म्हणजे हा जर मोबाईल आहे माझा, तर माझा मोबाईलमध्ये एक फेस ॲप आहे, तो महसुली कर्मचारी करता तो राज्यातल्या सर्वच फ्रंटलाईन वर्करने घेतला पाहिजे. केंद्र सरकारने केला आहे, पण राज्यात महसूल विभाग पहिल्यांदा करताय. तलाठ्याचा जो मोबाईल असेल, तलाठ्याच्या मोबाईलला फेस ॲप त्याला टाकावं लागेल, आणि फेस ॲप टाकल्यावर जोपर्यंत तलाठी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तलाठ्याचे जाऊन या फेस ॲपवर आपला फेस रजिस्टर करत नाही, तोपर्यंत त्याची प्रेझेंटी लागणार नाही. तहसीलदारला आपल्या ऑफिसमध्ये आल्यावरच त्याच्यावर जाता येईल, कारण त्याचं जिओ फेन्सिंग आहे. त्याच एरियात जाऊन तुम्ही त्याला रजिस्टर करू शकता, म्हणजे त्याची प्रेझेंटी करू शकता. म्हणजे कलेक्टर समजा कलेक्टर साहेब फेस ॲपवर आले, तर कलेक्टर साहेब कलेक्टर ऑफिसच्या एरियामध्ये आपला ते घरी बसून फेस ॲपवर रजिस्टर करू शकणार नाही. त्यामुळं ती प्रणाली आम्ही आणतोय राज्यामध्ये, त्याचे काम करतोय. मी
तुकडेबंदी कायद्यामध्ये एकच आहे की तुमचा जर तुकडा पडलाय त्याची रजिस्ट्री होत नाही आणि सातबारा होत नाही, कारण तो 10 गुंठ्याच्या खाली सातबारा करता येतो. त्यामुळे आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यामुळं तुम्हाला 600 फुटाचा सातबारा करता येईल, 1000 फुटाचा सातबारा करता येईल, सातबाराची नोंद करता येईल, सातबारावर तुमचं नाव येतील आणि जे मूळ स्वामित्व आहे, रजिस्ट्री म्हणजे देवाणघेवाण आहे, त्या डॉक्युमेंटला तेवढा अर्थ नाही. MLRC कोडमध्ये सर्वात मोठा अर्थ कोणाचा स्वामित्वाला आहे, म्हणजे जे रेव्हन्यू प्रशासन जो मालकी देत तुम्हाला ते सातबारा. आम्ही तर हा विचार करतोय पुढच्या काळामध्ये, त्याचं काम चालू झालं आहे की एका प्लॉटवर समजा एक बिल्डिंग बांधली गेली, तो प्लॉट तुमच्या नावाने आणि या 10 लोकांनी तुमचं फ्लॅट घेतले, तर या सर्वांचा सातबारा झाला पाहिजे, व्हर्टिकल सातबारा, प्रत्येक फ्लॅटचा सातबारा. कृषी भूखंडासाठी निवासी करून त्यांना स्वामित्व दे. कृषीसाठी केला आहे, ऍग्रिकल्चर लँडमध्ये नॉन ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट झालं म्हणून त्याला तुकडेबंदी कायदा लावून त्याला मग त्याचे सातबारे वेगळे करून दिले. ऍग्रिकल्चर आहे म्हणूनच 10 गुंठे आहे ना, 10 गुंठेच्या खाली तुम्हाला सातबारा वेगळा करता येते, रजिस्ट्री करता येते. तो निरस्त केल्यामुळं जे ऍग्रिकल्चर लँड आहे ती एनए होईल आणि एनए होऊन त्याचा सातबारा जेवढे तुकडे पडले त्या सर्व तुकड्याला लागू होईल. वंशपरंपरागत शेतीचे जेव्हा हिस्से वाटले तेव्हा तुकडा 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 होत असतो, त्याला जर वेगळायचे असे हिस्से त्याला वेगळा सातबारा त्याचा यात आता या दुसऱ्या निर्णयामध्ये त्याला वेगळा सातबारा. ऍग्रिकल्चर लँडमध्ये नागरिक क्षेत्रामध्ये तयार झालेले जे व्यवहार आहेत ते व्यवहार रेग्युलेट करण्यासाठी आहे. तुम्ही जर सरसकट तुकडेबंदी जर लागू केला तर लोक काय करतील, तिथे अनऑथराईज डेव्हलपमेंट सुरू होईल. म्हणजे कसे तुकडे पाडतील, कसे पोटिसचे पाडतील, कसे त्या ठिकाणी हे होईल. त्याच्या सातबारामध्ये एका सातबारा सर्वांची नावं येतील. तुकडेबंदी नाही आवडतात तिकडे, पण एका सातबारावर 10 नावं चढतील, तर 10 नावं त्याचं क्षेत्र डिसाईड होईल. या तुकडेबंदी कायद्यामध्ये काय होईल, नागरी भागातल्या वेगळा सातबारा तयार प्रत्येकाचा. शेतकऱ्यांना विक्री करायला फार अडचण येतो, जेव्हा त्याची गुंठेपर्यंत शिकली जाते 10 गुंठ्यापर्यंत ऑलरेडी आपण तुकडेबंदी कायदा निरस्त केला. 10 गुंठ्यापर्यंत 10,000 स्क्वेअर, पाव एकरपर्यंत. 5 एकरला तुम्हाला तर सातबारा वेगळा करता येतो, तो केला आपण, त्यामुळे होऊन जातं शेतीचं काम. पण शहरी भागात मात्र 600 फूट 500 फूट 1000 फूट विचारता प्रधानमंत्री आवास योजना 500 फूट 600 फुटाच्या लोकांनी प्लॉट घेतलाय, सातबाराच बनू शकत नाही. 1000 फुटाचा प्लॉट घेतला, सातबारा बनू शकत नाही. त्यामुळे सर्वांचा सातबारा. मी तर इथपर्यंत जातोय, माननीय फडणवीस साहेबांनी मला सूचना दिली आहे की व्हर्टिकल सातबारा तयार करा. म्हणजे तुमचा प्लॉट आहे त्याच्यावर 10 घरं आहेत, 10 ने रजिस्ट्री करून टाका, 10 फ्लॅट आहे, त्याच्यावर काही डॉक्युमेंट नाही, फक्त रजिस्ट्री आहे किंवा नगरपालिकेचा टॅक्स आहे, त्याच्यापेक्षा काय डॉक्युमेंट आहे. तर त्याला कुठलं स्वामित्व, त्याला स्वामित्वच नाही आहे. त्याचा सुद्धा सातबारा तयार करण्याचा निर्णय आम्ही करतोय, व्हर्टिकल सातबारा. बिल्डरच नावाने म्हणूनच काय होईल, म्हणून होतं व्हर्टिकल सातबारा आला की तुमचा फ्लॅटची बांधकाम आणि त्याचा शेअर खालचा त्या प्लॉटचा ऑटोमॅटिक तुमच्या शेअरला जाईल, अनडिवायडेड शेअर तयार होतील. म्हणजे 30 फ्लॅटला त्याचा खालचा शेअर जाईल आणि सातबारा तुमचा वेगळा होईल फ्लॅटचा. तो आम्हाला 2 वर्ष लागेल व्हर्टिकल सातबारा. आणि दुसरं जे एक महत्वाचं काम आम्ही करतोय IGR कडे, कॅम्प कमिशनर. जसं आता मुंबईमध्ये एक उदाहरण देतो, जसं नागपूरचं उदाहरण, रेडिसन हॉटेल आहे. रेडिसन हॉटेलची बिल्डिंगचं रेडी राखणार खूप जास्त आहे, मुद्रांक शुल्क. त्याच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, त्याच्या बाजूला एक माळाची वस्ती आहे. तर आता काय आहे की त्याचा झोन तयार झाला आहे, असा झोन. त्या झोनमध्ये आमचे मुद्रांक अधिकारी हा झोन तयार केला. त्या झोन तयार केला तर रेडिशनचा रेट तो ठरवला, तो 4 लोकांना तोच लागतो. SRA त्या झोपडपट्टीला तोच लागतो, 22च्या घराला तोच लागतो रेडिसनचा रेट. आता आम्ही पुढच्या 2 वर्षामध्ये मायक्रो झोनिंग करतो. जसं भंडाऱ्यामध्ये
एक मोठी बिल्डिंग आहे टावर, त्या टावरचा रेडी रेकनर वेगळा राहील, पण त्याच्या बाजूचा असलेल्या गरीब माणसाचा वेगळा रेडी रेकनर राहील. आज काय होऊन राहिलं की झोन केल्यामुळे, एकच झोन असल्यामुळे एक रेडी रेकनर सर्वांना लागून जातं. त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. डेव्हलपमेंट होत नाही, किंवा एवढी रजिस्ट्रीचे पैसे लागतात की ते रजिस्ट्री होऊ शकत नाही, कारण रेटच एवढा आहे रेडी रेकनरचा की काहीच करू शकत नाही. आणि काही ठिकाणी खूप कमी रेडी रेकनरचा रेट आहे. त्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही मायक्रो झोनिंग करतोय, प्लॉट वाईज झोनिंग. तुमच्या प्लॉटचा रेट वेगळा, यांच्या प्लॉटचा वेगळा. जसं जसं ज्याचं डेव्हलपमेंट झालं आहे, कॉमर्शियल डेव्हलपमेंट झालं असेल तर कॉमर्शियल रेट, रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट झालं तर रेसिडेन्शियल रेट, पण झोन एकच आहे, वॉर्ड एकच आहे. आता वॉर्डाला एकच रेट लागतो कोणाला काय झाला ना, तर तोही आम्ही एक निर्णय करतोय. एक महत्वाचा निर्णय जो लागू झाला आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आता सुरू झाला आहे. आपल्या जिल्ह्यातली कुठली रजिस्ट्री कुठल्या रजिस्ट्री ऑफिसवरून करतायत आत्ता जिल्ह्यामध्ये. भंडाऱ्याची तुमची कुठलंही जे कार्यालय आहे, कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन कुठली रजिस्ट्री करू शकाल. पहिले काय होतं, इकडं तिकडं तिथंच जावं लागत होतं. तिथे म्हणजे असे होते का मला तोच अधिक, म्हणजे काही लोक जे ट्रान्सफरसाठी जायचं, मला हाच ऑफिस पाहिजे, मला तोच ऑफिस पाहिजे. आता कुठला व्यक्ती कुठेही रजिस्ट्री करू शकतो. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण अशी यंत्रणा आणतो आहे, 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. तर पुण्याची रजिस्ट्री तुम्ही भंडाऱ्यातून करू शकाल. यामध्ये बरेचसे लोक सुद्धा वाढवले होते. काय त्याचं चुकीचं आहे. सरकारने सारे संभ्रम दूर केले आहे. तर आता लागू होणार आहे, झालं अजून ते 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन आम्ही त्याची यंत्रणा डेव्हलप करतोय. इतर देशामध्ये आहे, जगामध्ये हेच आहे 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन. त्याची यंत्रणा डेव्हलप करायला मला 2 वर्ष लागेल, पण राज्य याच्यावर चाललं आहे की 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन आणि फेसलेस नोंदणी. तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाही, तुमचं आधार कार्ड पुरे आहे, तुमच्या आधार कार्डचा नक्षा पुरे आहे. सर, माझा प्रश्न होता पीक विम्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी 1 रुपया होतं, आता क्रॉपचं आता 440 झालं आहे. तर काय पीक विमा क्रॉप लोन इन्शुरन्स, क्रॉप लोन इन्शुरन्स मध्ये कलेक्टर साहेब काय झालं म्हणतात, व्हॅल्यू 1 रुपयाचे 440 रुपये झाले म्हणतात. मागच्या वर्षी आपण घेतलंय लोन क्रॉप लोन, त्याच्यामध्ये आता या वर्षी मागच्या वर्षी 1 रुपया कटलं, यावेळेस 440 रुपये कटले. महसूलचेच विचारा ना, आज महसूल दिला, महसूलचेच विचार. अरे महसूलचेच विचार ना प्रश्न राहिलेला आहे. एक मिनिट, यांचं उद्या महिलांचं एक मिनिट. हो, काही दिवसांच्या आधी एका घरकुलच्या लाभार्थ्यांच्या यादीत नाव नव्हतं, अशा व्यक्तीचं नाव घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत टाकण्यात आलं. एवढंच नाही तर त्याच्या नावावर रॉयल्टी जनरेट करण्यात आली, त्याच्या नावावर रॉयल्टी उचल झाली आणि एका दिवशी त्याची विक्री झाली. हे प्रकरण 2 महिने त्याच्या कुठे कारवाई केली, माका कलेक्टर साहेबांनी 2 जणांना गुन्हे दाखल केले. त्यानंतर कुठेतरी पाणी होत आहे असं मला वाटतं महिन्याभराची माहिती काढली. त्यातनं लक्षात आलं की जी पंचायत समितीची यादी लाभार्थ्यांची आणि महसूलमधली यादी, त्या दोन्ही तफावत जवळपास 25 ते 30 अशा व्यक्तींची नावं महसूलच्या यादीमध्ये आहेत, ज्यांना पंचायत समितीच्या घरकुल त्याच्यात नावच नाही आहे. त्यांच्या नावाने रॉयल्टी जनरेट झाली, त्यांच्या नावाने पाऊल उचल करण्यात आली आणि बहुतेक ते बेकायदेशीर विक्री करण्यात आली. अशा 25 ते 30 फक्त भंडारा तालुक्यातले असून जिल्ह्यातले बाकी 6 तालुक्यातले आपण जर काढले तर तो आकडा आणखी मोठा असेल. अशा अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर आपली काय जात असते. आता असं आहे की आपल्याकडे 32,000 घरकुल आहेत. सर, हे प्रकरण होतं सर, 32,000 घराची यादी सीओने कलेक्टरला दिली आणि कलेक्टरचं आम्ही जो 30-4 निर्णय घेतलाय, जो आम्ही घरकुला रजिस्ट्रेशनचा निर्णय घेतला, कलेक्टरने फक्त त्या यादीवर काय करायचं की 5 ब्रास रॉयल्टी जनरेट करून त्या घरकुल मालकाला द्यायची, त्यांनी ते वाढवून ठेवायची. आमचं काम एवढंच आहे की बीडीओने दिलेल्या यादीला फायनल अंतिम समजून 5 ब्रास जनरेट करून देणे आणि त्याची रॉयल्टी माणसाचं नाव दुसऱ्याने OTP जनरेट झाला फ्रॉड करून, त्याच्याने झाला. त्या कर्मचाऱ्यावरही कारवाई केली आम्ही आणि त्या व्यक्तीवर पण केली. देऊन दे ना. लोक असे तुम्हाला वाटतं की जिल्ह्यामध्ये एक तक्रार तर काही तक्रारी व्हॉट्सअप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.